सरपंच 11 कळसवली संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो समीर आणि गांगेश्वर खरवते संघाकडून फलंदाजीसाठी आकाश आणि सुहास. मुचकुंदी परिसर विकास संघाचे सभासद श्री तुकाराम मादी यांचं आगमन झाले. हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रातील सेमीफायनलचा पहिला सामना आणि पहिला चेंडू समीरचा ऑफ स्टॉपच्या बाहेर चेंडू जातोय आणि वाईटचा इशारा होतोय पंचांकडून. एक अवांतर मात्र धाव मिळते पहिलीच ती गांगेश्वर क्रिकेट संघाला. आकाश आणि श्वास सलामीला येतोय गांगेश्वर संघाकडून. सुंदर चेंडू होता. झेल काय होत नाही. कट लागली होती पॅटला आणि परंतु विश्वास झेल सोडतोय आणि जीवदान मात्र या फलंदाजाला मिळतंय. फ्रेंड्स ग्रुप आयोजित राजापूर बिग बॅश ट्रॉफी 2024 आणि हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील दुपारचा सत्र चालू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये सेमीफायनलचा पहिला सामना होत येतो सरपंच कळसवले आणि गांगेश्वर या दोन संघांमध्ये. पुढे सरसावताना चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. हलकासा कट होतोय. पुन्हा एकदा झेलचा चांगला प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु झेल काय होत नाही. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. टिचून अशी गोलंदाजी करतोय. चांगला स्विंग चेंडू करतोय समीर आणि फलंदाजाला मात्र तो दबाव टाकण्यामध्ये यशस्वी होतोय. पुढे सरसावण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट कट होऊन चेंडू यष्टी मागे येतोय. पुन्हा एकदा समीर पंतांना पार करून चेंडू टाकतोय. आता मात्र नक्की झेल आहे. हलकासा कट होतोय आणि विश्वास कुठली चूक न करता नियोजन चांगलं करतोय. गोलंदाजीचं फलंदाज जखडून ठेवलंय आणि ऑफ साईडला चेंडू टाकतोय आणि त्या चेंडूमध्ये तो जाळ्यामध्ये अडकवतोय आणि फलंदाजाला पॅव्हलियनवर पाठवतो. तर समीर शिंदे पुण्यात आपल्या गोलंदाजी मार्ककडे जाताना दिसतो. आत्मविश्वास त्याचा नक्की मात्र इथे दुणावलेला असेल आणि पुन्हा तो पंचांना पार करून चेंडू टाकतोय. रवींद्र पहिल्या चेंडूवरती पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ढकलतोय. आज चांगली फेकी चांगलं क्षेत्ररक्षण इथे होतंय. कळसवळी संघ मात्र दमदार असं क्षेत्ररक्षण करतोय. इथे धावा मात्र रोखण्याचं काम हे सर्व क्षेत्ररक्षक करतायत. समीरला चांगली साथ मिळते क्षेत्ररक्षकाकडून. आतापर्यंत चांगलीशी गोलंदाजी करताना दिसतो. या स्पर्धेमध्ये समीर शिंदे आपल्या संघासाठी आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठं योगदान दिलंय आणि हलकासा कट लागतोय बॅटला आणि विश्वास कुठली चूक न करता झेल घेतोय. या षटकातील आणि फलंदाजीसाठी येतोय सूरज. अतिशय धडाकेबाज असा फलंदाज, आक्रमक असा फलंदाज, उंच पुरा असा हा खेळाडू आणि आपल्या पुरेपूर उंचीचा फायदा उठवताना इथे षटकारांची तो बरसात करतोय. गोलंदाजी करतोय समीर. यशस्वी असा गोलंदाज राईटवर मारा करतोय. सूरजला पाहूया. दोघेही एकमेकासमोर आता खेळताना आपल्याला दिसत तगडे असे हे दोन फलंदाज आपल्या संघाचे. समीर पंचांना पार करतोय. अतिशय उंच मारला हा फटका. पाहूया झेल होतोय का. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आहे आणि आज झेल हो ओव्हर हॅट्रिक होते. समीर मात्र
पहिलं षटक उत्कृष्ट टाकतोय, ओव्हर हॅट्रिक करतोय आणि 3 गडी तो बाद करतोय, 2 गडी तो एस टी मागे बाद करतोय, 1 गडी मिडऑफ क्षेत्रामध्ये झेल होतोय. अतिशय चांगलं नियोजनबद्दल गोलंदाजी करताना आपल्याला दिसत होतं समीर शिंदे आपल्या संघाला. आणि आपल्या संघाला खरोखर त्यांनी चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलेलं आहे पहिल्या षटकामध्ये. आता नवीन आलेला एकही धाव फलंदाज देत नाहीये. ऋषिकेश कुंभार यासाठी स्वप्नील कुंभार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे की लगातार 3 षटकारासाठी. ऋषिकेशसाठी सुद्धा एक नामी सुवर्ण संधी या ठिकाणी या स्पर्धेत म्हणावी लागेल. लगातारच्या 3 षटकारांसाठी स्वप्नील कुंभार फोटोज अँड फिल्म्सचे प्रोप्रायटर मुंबई चेंबूर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे लगातार 3 षटकार. पॉवर प्लेचं षटक दुसरं घेऊन येतो तर संदेश डावखुराचा फलंदाज. अतिशय सुंदर चेंडू तो हलकासा कट होतोय, लेग साईडला चेंडू जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सूरज त्याला थांबवतोय. सुहास वरती आलेला आहे. नॉन स्ट्राईकला येतो ऋषिकेश आणि सुहास स्ट्राईकला खेळतोय. अतिशय चांगला चेंडू टाकला होता संदेशने. लेग साईडला चेंडू गेलाय परंतु धाव काय मिळत नाही. चांगला क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकतोय. ऑफ साईडला आता चेंडू खेळतोय आणि एक मात्र धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण इथे होताना आपल्याला दिसते कळसोळी संघाकडून. आणि आता स्ट्राईकला येते उंचपुरा असा खेळाडू ऋषिकेश. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये चांगली अशी कामगिरी केली आहे ते ऋषिकेशने. चांगले फटकेबाजी केले. आपल्या उंचीचा तो पुरेपूर फायदा उठवतोय आणि चांगले फटके मारतोय. चेंडू मात्र ऋषिकेश पाहून घेतोय आणि तयार होतोय. लागोपाठ 3 षटकार मारेल या फलंदाजासाठी गाव प्रमुख यांच्याकडून 501 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. संदेश पुन्हा यांना पंचांना पार करतोय. अतिशय सुंदर चेंडू हलका सोडून दिलेले चेंडू उजव्या दिशेच्या बाहेर चेंडू जातोय. बॅटवरती काय ऋषिकेशच्या येत नाहीये आणि निर्धाव असा चेंडू जातोय तो संदेशचा. चांगली गोलंदाजी होते कळसोळी संघाकडून. टिचून अशी गोलंदाजी करतायत. धावा मात्र रोखण्याचं मोठं असं इथे काम करताना हे गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण इथे होत आहे पहिल्या षटकामध्ये. पाहूया चेंडू मात्र ऑफ साईडला जातोय. चौकारच्या दिशेने गेलेला हा चेंडू आणि चौकार वसूल करताय ऋषिकेश. कव्हरमधून हा चौकार होता. म्हणून खेळतो तो ऋषिकेश उजव्या हाताने फलंदाजी करतोय. संदेशचा सामना करतोय. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू उंच ओढतोय. 4 क्षेत्ररक्षक हजार चौघांच्या मध्ये चेंडू पडतोय. झेल मात्र कुणाला घेता येत नाहीये पण तरीही क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. धावा रोखण्याचं जे काम करताय ते सर्व क्षेत्ररक्षक. ऑफ साईडला पुन्हा एकदा चौकार मारण्याचा प्रयत्न होता ऋषिकेशचा परंतु हलकासा कट होतोय आणि मिड ऑफला चेंडू येतोय. संदेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्केट जातोय. चांगलं क्रिकेट इथे बघायला मिळत आहे. सगळे नामवंत खेळाडू या पंचक्रोशीत इथे खेळताना आपल्याला दिसत आहेत. अतिशय सुंदर चेंडू सरळसा टाकलेला चेंडू. एक मात्र धाव घेतोय सुहास आणि ऋषिकेश. अशा तऱ्हेने हे षटक संपलेले. ह्या षटकानंतर धावसंख्या होती 3 गडी बाद 8. 4च्या सरासरीने धावगती राखली ती गांगेश्वर क्रिकेट संघाने. आणि महत्त्वाचे फलंदाज त्यांचे बाद होत आहेत. थोडीशी खराब अशी कामगिरी होताना दिसते या संघाकडून. 3 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये जात आहेत आणि सगळे जे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये बसले ते अतिशय आक्रमक असे फलंदाज होते. आणि दबाव मात्र आता येतो तो ऋषिकेश आणि सुहासवरती. दोघांनाही चांगल्या तऱ्हेने फलंदाजी करावी लागेल आणि मोठी भागीदारी या दोघांमध्ये करावी लागणार आहे. आणि गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो विश्वास शिंदे. एक फिरकीपटू म्हणून हा गोलंदाजी करत असतो. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो. प्रत्येक चेंडू तो टर्न करण्याचा प्रयत्न करतो आणि फलंदाज जखडून ठेवण्याचा तो प्रयत्न करून यशस्वी असा होतोय. कालपर्यंत त्याने चांगली अशी गोलंदाजी केली आहे.
चांगलंसं योगदान देतो आपल्या संघाला आणि पुन्हा एकदा तो आता गोलंदाजी करतो, राईट मारा करतोय, सामना करतोय सुहास डावखुराचा फलंदाज सुहास आणि आता विकेट किपर म्हणून कामगिरी करतो ते समीर शिंदे. समीर शिंदेने पहिलं षटक टाकलं, ते अतिशय उत्कृष्ट षटक टाकलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये एकही धाव न देता 3 गडी बाद केलेत. ओव्हर हॅट्रिक त्याने केलेलं आहे. पुन्हा एकदा समीर एकदम जवळ स्टंपच्या राहतोय किपिंग करण्यासाठी. सुंदर चेंडू बॅट खाली टप्पा टाकतोय आणि सन्मान देतोय त्या चेंडूचा. स्वतः चेंडू अडवतोय, चांगलंसं क्षेत्ररक्षण करतो आणि धावा तो वाचवतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना दिसतोय तो विश्वास शिंदे. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू आणि ऑफला मारलेला बॉल क्षेत्रामध्ये कारण आतापर्यंत 4 नामवंत फलंदाज बाद होत आहेत. सुहास आता बाद होतोय. फ्रेंड्स ग्रुपचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी बाउंड्री लाईन कव्हर करून घ्यायचे आहे. एकत्र गोळका करू नका. सूरज मासिये कसोळी संघाकडून मात्र टिचून अशी गोलंदाजी होते. सर्वप्रथम पहिलं षटक टाकलं ते समीर शिंदेने 3 विकेट घेतल्या. त्या षटकामध्ये एक सुद्धा धाव दिली नव्हती. दुसरं षटक अतिशय चांगल्या तऱ्हेने टाकलं होतं आणि तिसरं षटक मात्र घेऊन आलाय तो विश्वास शिंदे. लेग स्पिन करतोय, ऑफ स्पिन करतोय, फलंदाजांना मात्र तो बाद करतोय आणि यशस्वी असा गोलंदाज ठरतोय. राईट ओव्हर मारा. लेग स्टंपवरती टाकलेला चेंडू आणि डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जात आहे. एकच धाव मिळेल. फ्रेंड्स ग्रुप मंजूरच्या स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईन कव्हर करून घ्यायचे. गोशांकित क्षेत्रामध्ये सुद्धा चेंडू जातील आणून द्यायचे. एकच रन्स मिळेल. जर डायरेक्ट चेंडू गेला तर 2 मिळतील. एकच. डायरेक्ट जर चेंडू गेला तरच 2 धावा मिळतील. विश्वास पुन्हा एकदा राईट ओव्हर मारा करताना स्ट्रेट ड्राईव्ह सरळ मारायला चेंडू. उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल हा आणि चांगला फटका. क्षेत्ररक्षक मात्र हजर आहे. एकच धाव मिळते. विश्वास पुन्हा एकदा तयार होतोय. यशस्वी असा गोलंदाज एक गडी बाद करतोय, गोलंदाजी करतोय. अतिशय उत्तुंग असा उंच गेलेला फटका पाहूया. शिमरेशीच्या बाहेर जातोय का आणि हा षटकार ऋषिकेशच्या बॅटमधून षटकार येतोय. 6 धावा सामना करण्यासाठी. बॅट खाली टप्पा येतोय आणि हलकासा खेळून करतोय. ऑफ साईडला एक मात्र धाव घेतोय आणि एका धावते समाधान मानतोय तो ऋषिकेश. अशा तऱ्हेने षटक संपलंय. या षटकानंतर धावसंख्या होते ती 4 गडी बाद 17. 3 षटकामध्ये धावसंख्या होती 17.
चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण इथे होताना आपल्याला दिसतंय कळसवली संघाकडून. दबाव मात्र वाढतोय तो गांगेश्वर क्रिकेट संघावरती, कारण फलंदाज पॅव्हिलियनमध्ये गेलेत. आणि चौथं षटक पाहूया कोण घेऊन येतोय. समीर शेट्टी पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. आपल्या गोलंदाजी मार्कडे जातोय. पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट टाकलं होतं. 3 गडी त्याने बाद केले होते. ओव्हर हॅट्रिक घेतली होती समीरने. आणि पुन्हा एकदा तो आपल्या हातामध्ये चेंडू घेतोय आणि तयार होतोय ऋषिकेशला. उंचपुर असा खेळाडू समीर उजव्या हाताने फलंदाजी करतो. एक षटकार मारून खेळतोय मैदानामध्ये. पूर्ण जबाबदारी ऋषिकेशवरती आहे. जोरदार अशी अपील पंचांकडे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच मात्र आपल्या मतावरती ठाम आहे आणि उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू निर्धाव असा जातोय तो समीरचा. ऋषिकेशला मात्र मैदानामध्ये स्थिर व्हावं लागणार आहे. जम बसवावं लागणार आहे. आपल्या संघासाठी धावा जमा कराव्या लागणार आहेत. पाहूया समीरचा चेंडू ऑफ साईड मारलेला चांगला असा फटका. पाहूया किती धावा मिळतात. आणि हा चौकारच्या दिशेने गेला. चेंडू चौकार होतोय. समीर गरज आहे आता ऋषिकेशला आपल्या संघासाठी उभं राहायची आणि चांगली मोठी खेळी करण्याची. ऋषिकेशसाठी एक चांगली संधी आहे. सरळ असा हा फटका मारतोय. लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या मधून गेलेला हा षटकार. स्वप्नील कुंभार यांच्याकडून 501 रुपयाचा इनाम असेल ऋषिकेशसाठी. बघूया, एक नामी संधी चालून आली आहे. पहिला षटकार तर लगावलाय, अजून 2 षटकारांच्या प्रतीक्षेत ऋषिकेश. समीरची गोलंदाजी धार मात्र बिघडवतोय ऋषिकेश. एक षटकार मारतोय, एक चौकार मारतोय. पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट टाकलं होतं समीरने. 3 गडी बाद केले होते, एकही धाव दिले होते. परंतु या षटकामध्ये मात्र ऋषिकेश त्याच्या गोलंदाजी धार बिघडवून टाकतोय आणि त्याच्यावरती आक्रमण करतोय आणि दबाव टाकतोय समीरवरती. पाहूया, समीर मात्र खूप मोठा असा गोलंदाज आहे. आत्मविश्वास असलेला हा गोलंदाज. पुन्हा एकदा तो पंचांना पार करून चेंडू टाकतोय ऋषिकेशला. ऑफ साईडला हलकासा कट करतोय. पाऊण क्षेत्रातून चेंडू जातोय. एक धाव मात्र होते. पाहूया किती धाव मिळतात. क्षेत्ररक्षक मात्र त्या चेंडूच्या पाठीमागे धावत आहेत आणि हा चौकार वसूल होतोय. ऋषिकेशच्या बॅट या षटकामध्ये उंचभर असा खेळाडू, असलेला खेळाडू आणि उंच उंच असे फटके मारतोय. पुन्हा एकदा उंच असा फटका मारायला आकाशाला गवस निघालतोय. हा चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमेरेषेच्या बाहेर षटकार. पण अशी फलंदाजी करतोय, धुमाकूळ घालतोय या मैदानामध्ये. वादळ जे आलेलं आहे ते आता ऋषिकेशच्या नावाचं या मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती मात्र निर्धावाचा चेंडू गेला होता समीरचा. त्यानंतर आक्रमक होतोय तो ऋषिकेश आणि 4-6 मारतोय. 4 मारतोय आणि पुन्हा 6 मारतोय ऋषिकेश. शांत वातावरणामध्ये वादळ निर्माण करतोय. सन्मान करतोय चेंडूचा. ऑफ साईडला चेंडू हलकासा कट करतोय आणि एक धाव मात्र डिक्लेरेशन बॉक्समध्ये मिळते ती ऋषिकेशला. अशा तऱ्हेने समीरचं षटक संपलेलं आहे. या षटकानंतर धावसंख्या होते ती 4 गडी बाद 38. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना प्रियांश 11 वर्सेस स्वाभिमान क्रिकेट संघ. या संघातील कर्णधार आणि खेळाडूंना हा दुसरा पुकार नाणेफेकीच्या दृष्टीने तयार राहायचे. जसा हा सामना संपेल, म्हणजे
फर्स्ट इनिंग संपेल तेव्हा लगेच नाणेफेक करून घ्यायचे. पहिल्या षटकामध्ये समीरने फक्त एकच धाव दिली होती आणि 3 गडी बाद केले होते. दुसरं षटक मात्र अतिशय महागडं पडलंय त्याचं. गडी काही बाद होत नाही आणि 21 धावा त्याने या षटकामध्ये दिलेल्या आहेत. खूप महागडाचं षटक पडलंय ते समीरचं आणि तेवढाच फायदा उठवतोय तो ऋषिकेश. 3 षटकार मारतोय, 2 चौकार मारतोय, 3 चौकार मारतोय ऋषिकेश आणि मैदानामध्ये स्थिर होतोय. आपल्या संघाची धावसंख्या वाढवतोय. आपल्या संघाला चांगलंसं योगदान देतोय आणि समोरच्या संघासाठी मोठंसं आव्हान निर्माण करतोय तो ऋषिकेश. गोलंदाजांना मात्र त्याचं आव्हान मात्र नक्कीच तो देतोय. स्वप्नीचा पहिला चेंडू ऑफ साईडला मारायला फटका. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहेत. एक धाव मात्र पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली फेकी येते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. ऑफ साईडला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पाहूया अमोलची साथ आता ऋषिकेशला कशी मिळते. ऋषिकेश मात्र 3 चौकार 3 षटकार मारतोय आणि खेळतोय. चांगला स्थिरावतोय. चांगली फटकेबाजी करतोय. आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय आणि समोरच्या संघासाठी मोठंसं आव्हान तयार करतोय. त्याला साथ देतोय तो अमोल. स्वप्नील पुन्हा एकदा अमोलसाठी. हलकासा कट होतोय. चेंडू थोडासा उंच येतोय आणि विश्वास कुठेही चूक न करता झेल घेतोय. आता सर्व मदार आहे ती मात्र ऋषिकेशवरती. चांगली फटकेबाजी करतोय. वादळ निर्माण करतोय या मैदानामध्ये. शांतता पसरलाय तरी वादळ जे आलंय ते ऋषिकेशच्या नावाचं. आणि आता त्याला साथ देण्यासाठी जातोय तो अक्षय. आता मात्र या दोघांना समयोचित अशी फलंदाजी करावी लागेल. मोठी अशी भागीदारी करावी लागेल. दोघांना मैदानामध्ये थांबण्याची फार मोठी गरज आहे. अक्षय सुद्धा जोरदाराने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो. काही गरज नाही आहे कारण तिथे ऋषिकेश मैदानामध्ये स्थिर झालेल्या चांगले फटकेबाजी करतो. आपलं एकच काम असणार आहे की ऋषिकेशला जास्तीत जास्त कशी स्ट्राईक मिळेल आणि तो कशा षटकार आणि चौकार मारून धावा वसूल करेल हाच आपण बघायचं आहे. क्रिकेट म्हटलं की प्रत्येक चेंडूवर एक धाव घेणं फार गरजेचं असतं आणि आपला जो खेळाडू सहकारी चांगला खेळत असतो त्याला नेहमी स्ट्राईक द्यायची असते. आणि हे अक्षयला काम करायचं आहे. पुन्हा एकदा बॅट जोरदार तो फिरवतोय. बॅटवरती काय चेंडू येत नाही आणि निर्धाव असा चेंडू जातोय. स्वतः मात्र षटकार आणि चौकार मारण्याचा प्रयत्न करतोय. ऋषिकेश नॉन स्ट्राईकला अडकून राहिलेला आहे. अक्षय पुन्हा एकदा तयार होतोय स्वप्नीलचा सामना करण्यासाठी. राईट ऑन द मारा. तिसरा चेंडू सेम टाकतोय आणि वाईड होतोय. उजव्या बाहेर गेलेला चेंडू. दिशाहीन थोडासा चेंडू होतोय तो स्वप्नीलचा. अक्षय मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न करतो पण बॅटवरती काही चेंडू येत नाही आणि साईड काही बदलत नाही आहे. नॉन स्ट्राईकला उभा राहतोय तो ऋषिकेश. ऋषिकेश आक्रमक असा खेळतोय आणि तो नॉन स्ट्राईकला उभा राहतोय. स्ट्राईकला येण्याची त्याला काही संधी मिळत नाही आहे. आणि पुन्हा एकदा जोरदार पाण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा. खरोखरच ए रे माझ्या मागल्या आणि घोड चूक होते असं मला तरी वाटतं की आपल्याला एक रन काढायचं आहे आणि ऋषिकेशला संधी द्यायची आहे. धाव आपल्या वाढवायच्या आहेत. ऋषिकेश सेटअप झालेला बॅट्समन आहे. पुन्हा एकदा अक्षय स्वप्नीलला फुलटॉस चेंडू येतोय. यावेळी मात्र जोरदार प्रहार करतोय. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे आणि चौकार वसूल करतो. भले त्याने 4 चेंडू मिस केले असतील परंतु अशा तऱ्हेने धावसंख्या होते ती 5 गडी बाद 45. 3 षटकांमध्ये 17 धावा झाल्या होत्या आणि ह्या 2 षटकांमध्ये आता 45 धावा झाल्या आहेत. समीरचं षटक मात्र महाग पडलं होतं. 21 धावा त्याने दिल्या होत्या. आताच्या षटकामध्येही बऱ्याचशा अशा धावा गेलेल्या आहेत. एकूण 7 धावा दिल्या आहेत ते आताच्या षटकामध्ये. ऋषिकेश मात्र नॉन स्ट्राईकला राहिला त्याच्यामुळे धावांचा ओघ मात्र या षटकामध्ये कमी झाला हे मात्र मानावं लागेल. पाहूया ऋषिकेश आता स्ट्राईकला येतोय.
या डावातील शेवटचं षटक मात्र कोण घेऊन येतोय बघूया. आणि स्ट्राईकला येतो आक्रमक असा फलंदाज ऋषिकेश. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो रुपेश. शेवटचं षटक रुपेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. अतिशय मोठा असा विश्वास त्याच्यावर दाखवला जातोय शेवटच्या या डावातील शेवटच्या षटकामध्ये. पाहूया किती धावा रोखण्याचं काम करतोय का तो ऋषिकेशला रोखतोय का पाहूया. का ऋषिकेशची जी सुपर एक्सप्रेस जी चालू झाले ते षटकार आणि चौकारांसाठीच. आणि या शेवटच्या षटकामध्ये ऋषिकेश किती धावा जमा करतो आपल्या संघासाठी पाहूया. आतापर्यंत त्याने 3 षटकार मारलेत, 3 चौकार मारलेत. राईटवरनं मारा पंचांना पार करून चेंडू टाकतोय. आणि उत्तुंग असा फटका लेग साईडला गेलेला हा सीमेरेषेच्या पाय हा उंच पुरा असा ऋषिकेश चांगली फटकेबाजी करतोय. 4 षटकार मारतोय, 3 चौकार मारतोय, धुव्वाधार फलंदाजी करतोय. आणि 51 धावा झाल्यात त्या. अजून एक ऋषिकेशसाठी एक नामी संधी चालून येते. जर त्याने या षटकामध्ये आपला अर्धशतक जर ठोकवलं तर पुन्हा एकदा स्वप्नील कुंभार यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. अशी जबरदस्त संधी आहे ती ऋषिकेशला 50 धावा करण्याची. आणि हा चुकीचा थोडासा फटका देतोय. बॅट कट होतोय बघू. 3 फलंदाज क्षेत्ररक्षित जातो. तिघांच्या मध्ये चेंडू पडतोय. जीवदान मिळते ते ऋषिकेशला. शांततापूर्वीचं जे वादळ येतं ते हे वादळ म्हणजे कुणाचं आज म्हणावं लागेल तर ऋषिकेशचं. एक वादळ खरोखर चाललंय ऋषिकेशच्या नावाचं. या मैदानामध्ये षटकार मारतोय, चौकार मारतोय, उत्तुंग अशी चांगली फटकेबाजी करतोय. आणि आपल्या संघाला मात्र त्याने चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. 52 धावा झाल्यात आतापर्यंत या शेवटच्या षटकामध्ये. रुपेश अतिशय चांगली गोलंदाजी करतोय परंतु पहिल्या चेंडूत एक षटकार मात्र ऋषिकेश. अक्षयने जर षटकार मारला तर 100 रुपये त्याला मिळणार. पाहूया परंतु हा चेंडू क्षेत्ररक्षक हातामध्ये जातोय आणि झेल बाद होतोय तो अक्षय. ऍक्च्युली षटकार आणि जयेश फलंदाजीसाठी येताना आपल्याला दिसतोय स्ट्राईकवरती. आणि जयेशला सुद्धा षटकार मारल्यानंतर 100 रुपये मिळणार आहेत नामदेव चौगले यांच्याकडून. लेग साईड हलकासा कट करतोय, फिरून असा हा चेंडू खेळतोय. 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ऋषिकेशचा यशस्वी होतोय. पाहूया तिसरी धाव घेतोय का ऋषिकेश. मात्र इथे पोहोचलेला आहे आणि स्ट्राईकला येतो ऋषिकेश. जयेश मात्र बाद होतोय, धावबाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे होताना दिसतंय. चांगली फेकी करतोय. विश्वाच्या हातामध्ये चेंडू येतोय आणि जयेशला तो बाद करतोय. आणि आता बऱ्याच वेळानंतर ऋषिकेश स्ट्राईकवरती आलाय. तब्बल 2,500चा मानकरी होऊ शकतो जर लगातार 3 षटकार आणि वैयक्तिक 50 धावा जर आपल्या नावावरती केल्या तर स्वप्नील कुंभार यांच्याकडून अनुक्रमे 500 आणि 2,000 असं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालंय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. चांगली फेकी. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होतोय. पाहूया चांगली फेकी होते का आणि ऋषिकेश बाद होतोय, धावबाद होतोय ऋषिकेश. खुशी मंगेश एक साजेशी अशी खेळी ऋषिकेशाने आपल्या संघासाठी करून देऊन
14 चेंडूमध्ये 41 धावा करतोय ऋषिकेश. संघाला एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. ऋषिकेश याने तब्बल 14 चेंडूमध्ये 41 धावांचा सामना करत आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवले. खरोखरच ऋषिकेश एक जबरदस्त खेळी म्हणावी लागेल खरवते संघासाठी. साहिल बाबळे शेवटचा चेंडू या षटकातील या डावातील आणि उजव्या बाहेर गेलेला चेंडू वाईड होतोय. एक अवांतर मात्र धाव मिळते. प्रियांश 11 संघ मालक आणि कर्णधार पॅव्हलियन पाशी यायचंय आणि स्वाभिमान क्रिकेट संघ कर्णधार आणि संघ मालक यांनी टॉस बॉक्स कडे यायचंय. आणि धावत होते फलंदाज. स्कोर मात्र होतोय तो
जी धुरा वाहतोय तो रवींद्र पळसमकर. 57 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानामध्ये पहिला चेंडू राईट मध्ये मारा दिनेशला. दिनेश भावकरने जर षटकार मारले तर प्रत्येक षटकाराला 100 रुपये नामदेव चौगले याच्याकडून. आणि हलकासा कट होतोय यष्टीमागे चेंडू जातोय. सूरजला काय तो झेल घेता येत आणि जीवदान मिळतात पहिल्या चेंडूवरती दिनेशला. अतिशय चांगला चेंडू टाकला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा आकुटापर्यंत चेंडू आणि फटका मारण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला चेंडू जातो. चेंडू मात्र उंच होतोय आणि झेल होतोय. ऋषिकेश कुठेही चूक न करता झेल घेतो आणि पहिला गडी. बक्षीस लावतंय 100 रुपयाचं. आणि खेळाडूंचा उत्साह वाढवत आहेत, आत्मविश्वास वाढवत आहेत नामदेव चौगले. ऑफ साईड मारायला फटका क्षेत्रक्षक मध्ये 3000 आणि दुसरा गडी बाद होतोय. पॉईंट क्षेत्रावरती चांगलासा झेल आणि सोपा. रवी याने जर हॅट्रिक केली तर 501 रुपये. परंतु जे बक्षीस लावतं त्यांना मी विनंती करतो सर्वप्रथम आपण मंडळामध्ये पैसे जमा करावेत आणि नंतर मग बक्षीस लावावं. काय होते आम्ही इथे नाव घेतो नंतर आमच्याकडे मागायला आल्यानंतर आमच्या खिशामध्ये पैसे नाही आहेत. पुन्हा बोल्ड होतोय आहे हॅट्रिक. हॅट्रिक बोल्ड 501 रुपये. वॉर्निंग लवकरात लवकर टॉस बॉक्स कडे यायचंय. हॅट्रिक इथे घेतोय तो रवींद्र. या स्पर्धेमध्ये तिसरे हॅट्रिक रवींद्रकडून होते. पहिली हॅट्रिक इथे होती प्रदीपने घेतली होती काल पहिल्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा राठोदा मारा. आणि हा चौथा खरं म्हणजे झेल होता परंतु झेल सुटतोय. चांगलासा प्रयत्न केला होता ऑफ साईडला. 2 मात्र धावा मिळतात त्या विश्वासला. चांगलं क्षेत्ररक्षण येथे होताना दिसतंय. खरं चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतोय आणि आग ओकतोय गोलंदाज हा रवींद्र. 3 गडी बाद करतोय लागोपाठ हॅट्रिक तिथे तयार करतोय. खरं म्हणजे चौथाही गडी बाद झाला असता परंतु थोडीशी चूक होते ह्या क्षेत्ररक्षकाकडून आणि झेल सुटतोय. एक इथे विक्रम झाला असा लागोपाठ 4 गडी बाद करण्याचा रवींद्र याच्या नावावरती नक्कीच इतिहासामध्ये लिहिलं गेलं असं नाव. उजव्याच्या बाहेर गेलेला चेंडू निर्धाव असा जातोय. अशा तऱ्हेने हे षटक संपलेलं आहे. ह्या षटकानंतर धावसंख्या होती ती 3 गडी बाद फक्त 3 धावा आणि 3 गडी बाद केले. त्याने उत्कृष्ट षटक टाकले. आपल्या संघाला खरोखर दबाव टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. दबाव मात्र आता वाटतोय तो कळसवली संघावरती.
सेमीफायनलचा सामना आहे, अतिशय महत्त्वाचा सामना इथे खेळवला जातोय आणि आपण इथे चुकीचे फटके मारतोय आणि बाद होतोय आणि पॅव्हिलियनमध्ये जाऊन बसतोय. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, शेवटपर्यंत रंगणारा हा खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतो हाच क्रिकेट आहे. कुठला संघ कधी विजयी होईल हे कोणी सांगू शकत नाही. एक जर धाव पाहिजे असेल तर 6 चेंडूसुद्धा डॉट इथे गेलेले आहेत आणि एक चेंडू असेल आणि 6 जर धावा पाहिजे असतील तर षटकार मारून सुद्धा इथे संघ विजयी झालेला आहे. असे कितीतरी आपल्याला उदाहरणं देता येतील या क्रिकेटमध्ये. आणि खरं म्हणजे संयमाने फलंदाजी करण्याची गरज होती इथे कळसवली संघाने, तरीही मात्र त्यांचे 3 फलंदाज पॅव्हिलियनवर होते. मला इथे सगळ्या खेळाडूंना नक्की ते सांगावं असं वाटेल की तुम्ही जेव्हा क्रिकेट इथे खेळता त्यावेळी मोठे फटके न मारता तुम्ही प्रॉपर फटके मारत जा. 1-2 धाव प्रत्येक चेंडूवरती घेत जा. आपल्या संघाचा धावफलक मात्र धावता ठेवा आणि आपली ही धावसंख्या वाढवत जा. आपलाही आत्मविश्वास वाढत जाईल आणि खराब जर चेंडू आला तर त्याच्यावर तुम्ही नक्की चौकार षटकार मारा. आपल्या संघाची धावसंख्या वाढवा. हेच क्रिकेट असतं आणि अशा तऱ्हेच क्रिकेट खेळायचं असतं. क्षेत्ररक्षक हे ते फार महत्त्वाचं असतं आणि आतापर्यंत या संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 3 गडी बाद होत आहेत आणि आता गोलंदाजीसाठी तो तुफान असा फलंदाजी केलेला फलंदाज अष्टपैलू असा खेळाडू ऋषिकेश उंचपुराचा खेळाडू राईट ऑफ द मारा करतोय. खरं म्हणजे हा झेल होता, थोडासा कट असा आवाज झाला होता. झेल काही सूरजच्या हातामध्ये येत नाही, चेंडू काय त्याच्या हातामध्ये बसत नाही. धन्यवाद कॉम्बॉक्स. क्रिकेट संघ या दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी टॉस बॉक्समध्ये आमंत्रित करतो नाणेफेकीसाठी. आणि या नाणेफेकीचा कौल करतील मंद्रुळ झरेवाडीचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलास मासे साहेब. आणि नाणेफेकीचा कौल जातोय स्वाभिमान क्रिकेट संघाच्या बाजूने. बघूया त्यांचा निर्णय काय असेल. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार. ओके, ठीक आहे. जास्त वेळ काय आता घेत नाहीये. तुम्हाला दोन्ही कर्णधारांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देऊन इथे थांबतोय. अतिशय सुंदर चेंडू ऋषिकेशचा. जशी त्यांनी फलंदाजी केली होती तशी गोलंदाजी तो इथे करतोय. तिथून अशी गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये मोठा पराक्रम त्याने केला होता. अतिशय चांगली फटकेबाजी करून तुफानाची फलंदाजी करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवला आहे आणि गोलंदाजी करताना तेवढं चांगलं योगदान देतोय. ऑफ स्टंपला तो चेंडू टाकतोय आणि विश्वासला मात्र तो खेळवतोय. बॅटवरती काही चेंडू त्याच्या देत नाही आहे. त्याला मात्र त्याने चांगलं तंग करून सोडलेलं आहे ते ऋषिकेशने. चांगली गोलंदाजी ऋषिकेशकडून. अष्टपैलू असा हा खेळाडू. विश्वाच्या बॅटवरती काही चेंडू येत नाही. दबाव मात्र त्याच्यावरती वाढतोय. उंच मारायला हा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल घेतोय. सूरज कुठे पण चूक करत नाही आणि झेल घेतोय. विश्वास आपला 4 गडी बाद 5. एकदम बिकट अशी स्थिती होते ती सरपंच 11 कळसवली संघाची. किपर 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 एक मिनिट. पॅन्ट पुन्हा एकदा ऋषिकेश राठोड मारा करताना समीरला गोलंदाजी करतोय. दोघेही बलाढ्यशे हे खेळाडू एकामेकासमोर खेळताना आपल्याला दिसत आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, सीमेरेषेच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता समीरचा, परंतु चेंडू निर्धाव जातोय. अशा तऱ्हेने हे षटक संपले. या षटकानंतर धावसंख्या होते ती 4 गडी बाद 5. खूपच बिकट अशी परिस्थिती होते ती कळसवली संघाची. 4 गडी बाद होत आहेत. 5 धावा आतापर्यंत झालेल्या. 2 षटकं संपलेले आहेत आणि 57 धावांचा टार्गेट इथे त्यांच्यासाठी दिलेला आहे ते गांगेश्वर क्रिकेट संघाने. आणि तिसरं षटक घेऊन येतो तो सूरज.
चांगला प्रयत्न इथे आणि यशस्वी होतोय. गांगेश्वर क्रिकेट कळसवली संघावर दबाव टाकण्यासाठी 4 फलंदाज त्यांच्या पॅव्हिलियनमध्ये पाठवतात. 5 आतापर्यंत धावा झालेल्या आहेत. टिचून अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. सूरज मुंडे गोलंदाजी करताना दिसतोय. उत्कृष्ट असा हा फलंदाज आणि आता गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघाला. एकतर्फी मात्र सामना नक्की होतोय, कारण 2 षटकं संपलेले आहेत, 4 गडी बाद होत आणि 5च धावा झालेल्या आहेत. 57 धावांचं आव्हान अजूनही 52 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे इथे. 24 चेंडूंनी 52 धावा, कठीण असं आव्हान आहे ते. आता कळसवली संघाचा डावखुराचा फलंदाज सूरजचा सामना करतोय. राऊंड विकेट मारा. ऑफ साईडला चेंडू हलकासा असा पुश करतोय. एक मात्र धाव मिळते राहुलला. आणि आता स्ट्राईक लिहितोय समीरच्या खांद्यावर मात्र मोठी आता जबाबदारी असणारे कर्णधार आहे आता. आणि गोलंदाजी केली होती त्यांनी, अतिशय उत्कृष्ट पहिलं षटक टाकलं होतं. त्यांनी 3 गडी बाद केले होते. पहिल्या षटकामध्ये 1च धाव दिली होती. आता मात्र धुलाधार सांभाळावी लागणार त्याची फलंदाजीची, कारण 4 फलंदाज पॅव्हिलियनमध्ये परतलेले आहेत आणि स्वतः मात्र तो आता मैदानामध्ये आहे आणि त्याला साथ देतो तर राहुल. या दोघांना मात्र आता समयोचित फलंदाजी करावी लागेल. दोघांमध्ये चांगली मोठी अशी भागीदारी होण्याची फार गरज आहे. कुठेही मोठे फटके न मारता, चुकीचे फटके न मारता आपल्याला मैदानावरती प्रत्येक चेंडूवरती 1-2 धावा घेऊन धावफलक धावता ठेवून आपल्या संघाला विजयपथावर घेऊन जायचं आहे. ते करणारा समीरला एक मोठी संधी समीरसाठी आपल्याला उपलब्ध होते, ती म्हणजे चांगली खेळी करण्याची आणि आपली खेळी सजवण्यासाठी चांगला वेळ इथे मिळणार. 4 षटकं त्याच्यासाठी इथे असणार आहेत. सूरज येतं पुन्हा राऊंड राईट मारा करताना आपल्याला दिसतोय समीरला. पुन्हा एकदा तो चेंडू भिरकावून मारण्याचा प्रयत्न करत होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती काही चेंडू येत नाही ना. निर्धावाचा चेंडू जातोय सूरजचा. सूरज आपल्या गोलंदाजी मार्कडे आत्मविश्वासाने जाताना दिसतोय. दबाव मात्र वाढतोय तर समीरवरती आणि संघावरती. 4 गडी बाद झालेले, 5 धावा आतापर्यंत झालेले, 3चं षटक झालं ते सूरजचं. आणि सेमीफायनलचा सामना इथे होतोय, अतिशय महत्त्वाचा सामना होतोय आणि हाराकिरी पत्करली ती कळसवली संघाने. पुन्हा एकदा चुकीचा फटका असं म्हणावा लागेल. फिरून मारलेला हा शॉट आणि समीर बाद होतोय आणि पॅव्हिलियनमध्ये परततोय. मी नेहमी सांगत असतो, धार आपल्याला बिघडवायची आहे फलंदाजाला, परंतु इथे सगळे फलंदाज येत आहेत आणि ते चांगले जोरदार असे फटके मारतात आणि बाद होत आहेत. क्रिकेटमध्ये असं चालत नाही की क्रिकेट हा अतिशय सभ्य लोकांचा खेळ समजला जातो आणि त्याचप्रमाणे खेळला जातो. आक्रमकता असते, मात्र ती योग्य वेळी आक्रमकता दाखवावी लागते. कुठेही आक्रमक आपल्याला खेळून चालत नाही. प्रणित प्रणित मात्र पाहूया अशी आता कशी फलंदाजी करतोय. जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय का बघूया प्रणित. आपल्या संघाची एक त्याला मोठी संधी इथे प्राप्त झालेली आहे. 3रं षटक चालू आहे आणि अजून 3 षटकं शिल्लक आहेत. ऑफ साईड हलकासा कट करतोय, धाव काय घेत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होते ते गांगेश्वर संघाकडून, खरवते संघाकडून. आणि खरोखरच त्याने जो काल आराम केला होता, तंदुरुस्त होऊन सर्व खेळाडू मैदानामध्ये आता उतरलेले आहेत आणि आता तंदुरुस्तीचा फायदा इथे होताना तुझा चुस्त राहत आहेत आणि तरबेज असे हे सर्व खेळाडू इथे दिसत आहेत. चेंडू मात्र एकी न सोडता धावा मात्र ते अडवण्याचा चांगलं इथे काम करतात आणि आपल्या गोलंदाजाला सहकार्य करतायत. सुंदर चेंडू, यष्टीमागे चेंडू जातोय, निर्धावाचा चेंडू जाते सूरजचा. सूरज वैयक्तिक पहिल्याने 3रं षटक टाकतोय, पण तिथून अशी गोलंदाजी करतोय, चांगला मारा करतोय, फलंदाजाला तो बाद करतोय. दबाव मात्र टाकण्यामध्ये यशस्वी झाला आहे तो गांगेश्वर क्रिकेट संघ. ऑफ साईडला जोरदार असा प्रहार केलेला आहे.
कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो, क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे, चौकार काय होत नाही, क्षेत्ररक्षक ते चेंडू अडवतोय, चांगल्याशी फेकी करतोय, स्वतः चेंडू घेऊन येतोय हा क्षेत्ररक्षक आणि धावा मात्र मिळतात त्या फक्त 2. आणि अशा तऱ्हेने तिसरं षटक संपलं ते सूरजचं. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 5 गडी बाद 8. फक्त 8 धावा होत आहेत, 3 षटकं संपलेत, 8 धावा होत आहेत. पहिलं षटक आणि चौथं षटक घेऊन येतो तो आकाश. गांगेश्वर क्रिकेट संघ मात्र कळसवली संघावरती दबाव टाकण्यामध्ये यशस्वी झालाय आणि रणनीती त्यांची यशस्वी होते. इथे 5 फलंदाज बाद करतायत आणि 8 मात्र धावा फक्त झालेले आहेत. स्वयंसेवक असतील फ्रेंड्स ग्रुपचे, त्यांनी या गायला बाहेर काढायचं आहे. स्वयंसेवक कुठे आहेत? डाव्या हाताला दिसतंय ते सुशांत मासिये दगडावरती बसलेले. आज काय त्यांचं दर्शन कॉमेंट्री बॉक्समध्ये होत नाहीये. अलिप्त असे राहिलेले आहेत, गुप्त असे राहिले ते सुशांत मासे. आतापर्यंत खूप त्यांनी मेहनत केली ह्या स्पर्धेसाठी आणि आज शांततेने बसलेले आहेत. अतिशय उत्तुंग चांगला फटका लेग साईडला मारतोय, क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. पाहूया किती धावा मात्र इथे निघतायत. एकच धाव मिळते, चांगली फेकी. दबाव मात्र या 2 खेळाडूंवरती असे पण दबाव जुगारून आता इथे खेळावं लागणार आहे या दोघांना. आणि आपल्या संघाला जर विजयी करायचं असेल तर आता फक्त आपल्याला फटकेबाजी करायची आहे, चौकार षटकार मारायचे आहेत, आक्रमक व्हायचं आहे. तुफान इथे आता फलंदाजी करायची ती ह्या 2 खेळाडूंसाठी. अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह इथे मारतोय आणि 1 धाव मात्र घेतोय. असे फटके केव्हा तरी आपल्याला बघायला मिळतात, नाहीतर या आपल्या सामन्यांमध्ये आडवे पट्टे जास्त मारणारे खेळाडू असतात, षटकार मारणारे खेळाडू असतात. कुठे प्रॉपर फटका मात्र आपल्याला कधी बघायला मिळत नसतो. क्वचितच असे फटके आपल्याला इथे बघायला मिळत असतात. त्यातला आताचा फटका प्रणितने खेळलेला अतिशय चांगलाचा फटका होता. 1 धाव मात्र तो घेतोय आणि स्ट्राईक येतोय डावखुराचा फलंदाज राहुल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय यष्टीरक्षक. सुंदर चेंडू होता, बॅट खाली आलेला टप्पा होता, फिरवून मारण्याचा प्रयत्न होता, खाली बसून तो शॉट मारतोय, परंतु चेंडू मात्र लेग साईडला जातोय आणि 1च धाव मिळते. आता मात्र यांना जर फलंदाजी करायची असेल तर दोघांना आता मोठी अशी भागीदारी करावी लागणार, मोठे फटके मारावे लागणार आहेत. कॉल मात्र दोघांना चांगला द्यावा लागणार. धावबाद होता कामा नये, आपण गडी सुद्धा गमावता कामा नये. दोघांना स्थिर व्हावं लागणार आहे इथे आणि आपल्या संघाला विजय करावा लागणार आहे. सुंदर चेंडू यष्टीच्या वरून चेंडू जातोय, चांगला टप्पा, चांगली दिशा ठेवतोय आकाश आणि फलंदाज मात्र चकतोय. आकाश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करून परंजीतला गोलंदाजी करतोय. पंचांना पार करतो आणि चेंडू टाकतोय. चांगलासा फटका मारतोय, स्क्वेअरलेगच्या दिशेने गेलाय चेंडू. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवतोय. 1च धाव मिळते या बाउंड्री लाईनवरून. आकाश डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातोय, तो 1च धाव मिळते. अशा तऱ्हेने धाव संख्या होती ती फक्त 13. 5 गडी बाद होत आहे, धाव संख्या 13.
बाउंड्री लाईनवरती ते पाय देऊन बसलेले खेळाडू आहेत ना, हे प्रेक्षक उजव्या हाताकडे, ती बाउंड्री लाईन आहे. आणि डिक्लेरेशन बॉक्स आहे, डिक्लेरेशन झोन आहे ते. तिथे चेंडू गेल्यानंतर एकच धाव मिळते. ते कृपया सर्वांनी पाठीमागे बसा. आणि आता गोलंदाजी करतोय तो सूरज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. अगोदरच्या षटकामध्ये एक विकेट त्याने घेतला होता, फक्त 3 धावा दिल्या होत्या. आणि अतिशय चांगला फटका मारतोय, उंच असा चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न, परंतु झेल सुटतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कॉल काय दोघांचा चांगला होत नाहीये. आणि फलंदाज पाहूया क्रीजमध्ये पोहोचतोय का आणि बाद होतोय. राऊंड विकेट मारा करतोय. ऑफ स्टॉपच्या बाहेर चेंडू येतोय, एसटी मागे चेंडू येतोय आणि वाईटचा इशारा होतोय पंचांकडून. ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एकच मात्र धाव निघते. एका धावेचे समाधान मानतोय तो प्रणित. एकतर्फी सामना होताना दिसतोय आपल्याला इथे. संदेश सूर्यचा सामना करतोय. अतिशय उंच असा मारलेला फटका सरळ जातोय आणि षटकार.
थोडीशी उंची देतोय चेंडूला, बाउन्स चेंडू होतोय आणि निर्धावाचा चेंडू जातोय तो सूरजचा. आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना दिसतोय सूरज. आतापर्यंत धावसंख्या होती ती फक्त 22. आणि या चेंडूवर जर सिक्स मारला तर अक्षय पाटील कडून 1001 रुपया संदेश माध्येसाठी. ऑफ स्टॉपच्या बाहेर आलेला चेंडू अशा तऱ्हेने षटक संपत आहे. 22. कठीण असं आव्हान होतंय कसोली संघासाठी. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची गरज आहे. पाहूया संदेश मैदानामध्ये त्याच्यासाठी 1000चं पारितोषिक लागलं आहे. जर षटकार तरी मारला तर 1000 रुपये त्याला मिळणार आहेत. पाहूया बॉलर आता या 6 चेंडूवरती 6 षटकार देतोय का. अमोल गोलंदाजी करतोय. अमोलवरती विश्वास दाखवला जातोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावा पाहिजेत आणि या 2 फलंदाजांना मात्र किंवा आता फक्त संदेशला मात्र तुफानाची फलंदाजी करावं लागणार आहे. 6 षटकार मारावे लागणार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर आलेला चेंडू, दिशाहीन झालेला चेंडू वाईड होतोय. अजूनही 34 धावांची गरज. एक चेंडू अतिशय महत्त्वाचा इथे आहे तो संदेशसाठी. प्रत्येक चेंडू अतिशय महत्त्वाचा दिसतोय तो संदेशसाठी. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारण्याची गरज. हा डिक्लेरेशन बॉक्समध्ये जातो आणि आता खरोखरच सामना एकतर्फी मात्र नक्कीच होतोय आणि हा सामना झुकतोय तो गांगेश्वर क्रिकेट संघाकडे. औपचारिकता फक्त बाकी राहिले या विजयाची, कारण 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावा पाहिजेत. वाईडचा इशारा. डाव्या स्टोर चेंडू जातोय, वाईड होतोय. एक धाव मात्र वाढते, एक चेंडू मात्र वाढतोय. धन्यवाद. माननीय श्री बाबाजी गोपाळ मासिये यांचे सुपुत्र माननीय श्री सूरज बाबाजी मासिये यांनी व्यासपीठावर यायचंय. सूरज बाबाजी मासिये. पुन्हा एकदा डाव्या स्टोर चेंडू जातोय, वाईड होतोय. खरं म्हणजे गेम शांत होतोय, खेळ इथे शांत होतोय. एकतर्फी सामना होतोय. पुन्हा एकदा वाईड होतोय. खराब गोलंदाजी होते. शेवटचं षटक चालू आहे आणि आपल्याला वेळ वाढवतोय आपण, चेंडू वाढवत आहे. अजूनही 30 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये 30 धावा पाहिजेत. शक्य काही होणारच नाही. एक टाइमपास मात्र ते खेळू नका. अजून सेमीफायनलचा एक सामना खेळला जाणार आहे आणि अजून फायनलचा सामना होणार आहे. हा मात्र चेंडू तो चांगला टाकतोय. उजव्या यशाच्या बाहेर चेंडू येतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत ते अमोलचे या सामन्यातील, या सेमीफायनल सामन्यातील शेवटचे 2 चेंडू. अतिशय चांगला चेंडू टाकतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र येतोय आणि निर्धावाचा चेंडू जातोय. आणि फलंदाज बाद होतो. अशा